नमस्कार, तुमचं नमस्कार. स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आणि आज माझ्यासोबत आहेत इंजिनियर संजय लड्ढा, की जे मागच्या 30-35 वर्षांपासून या सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात अतिशय उत्तम काम करत आहेत. आणि सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान होतो की 3,500 पेक्षा जास्त प्रोजेक्ट त्यांनी आतापर्यंत कंप्लीट केलेले आहेत, किंवा माझ्या मते तो आकडा त्याच्यापेक्षाही जास्त असेल. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स असतील, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स असतील, कमर्शियल प्रोजेक्ट्स असतील, आणि ऑफकोर्स रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, अशा मल्टिपल प्रोजेक्ट्सवर त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळं मी नेहमी असं म्हणतो की कामाचा जेवढा आवाका मोठा असतो तेवढा अनुभव मोठा असतो. तेवढ्या वेगवेगळ्या केसेस त्यांनी हँडल केलेल्या असतात, तेवढे सगळी लोकं बघितलेली असतात. आणि अर्थात हे सगळं करताना 30-35 वर्षाचा काळ बघितलेला असतो, त्यातलं ट्रान्झिशन बघितलेलं असतं. या सगळ्यांसोबत त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर, बिल्ड आयकॉन हा उपक्रमच असा आहे की बांधकाम क्षेत्रामध्ये जे नवीन बदल घडत आहेत, बांधकाम क्षेत्रामध्ये आपल्यासारखे इंजिनियर जे काम करतायत, यांच्याशी बोलून काहीतरी सकारात्मक बदल त्यानिमित्तानं आपण घडवता यावा, तुमचा अनुभवाचा फायदा इतरांना मिळावा, यासाठीच हा सगळा उपक्रम आहे. त्यामुळं पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आणि अर्थात पहिला प्रश्न मला हाच विचारायचा आहे, की तुमचं शालेय शिक्षण, तुमचं कॉलेज जीवन, आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात यावं असं का वाटलं? म्हणजे कोण आयकॉन होतं? तुम्हाला कोणी आदर्श होता? म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये येण्यासाठी प्रेरणा कोणाची होती? बाबाची, वडिलांची. बरं. हं. अच्छा. आणि सिव्हिलमध्ये जाण्याचा उद्देश एकच, बरं. की हे निर्मिती क्षेत्र आहे. ओके. याच्यामध्ये आपण पुष्कळशा गोष्टी, हं. आपल्या मनातल्या ज्या कल्पना आहेत, त्या प्रत्यक्षात आपण उतरवू शकतो बरं, बरं. आणि त्याचा पूर्ण पब्लिकला आणि पूर्ण समाजाला त्याचा यूज होऊ शकते. बरोबर, बरोबर. हं. माझ्यामध्ये आणि तुमच्या शाळेबद्दल आणि कॉलेजबद्दल तुम्ही काही बोलला नाही, तर त्याबद्दल काही सांगाल? माझी 10वी पर्यंतचं शिक्षण जळगाव खान्देशला झालेलं आहे बरोबर. आणि डिप्लोमा जो आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक वाशिमवरून झालेला आहे. ओके, हं. ओके. आणि आणि ए-एम-आयचं जे आहे मी नागपूरहून 2 वर्ष केलेले आहेत. बरोबर, हं. बरोबर. दुसरं असं विचारायचं होतं, की तेव्हा जेव्हा तुम्ही शिक्षण घेतलं असेल, तेव्हा जो पहिला प्रोजेक्ट आपण केलात, माझ्या मते तुम्ही मधल्या काही काळात म्हणजे सुरुवातीला जस्ट डिप्लोमा केल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस पण केलीत? नाही, मी लगेच म्हणजे प्रॅक्टिस एक्सपिरियन्ससाठी मी अकोल्याला शैलेश अग्रवाल यांच्याकडे गेलो बरं. आणि प्रॅक्टिस सुरू असतानाच मला एक रिसोर्सचा एक बिग प्रोजेक्ट मिळाला. क्या मी बात है! हां, त्या प्रोजेक्टवर मी काम स्टार्ट केलं. वाह! रोहटेजी यांचं हो. जवळपास रेसिडेन्शियलचं 4,000 स्क्वेअर फीटचं काम होतं. बरं, बरं. हं. पण मला असं मग लगेच प्रश्न विचारायचा आहे, की जनरली असं होतं, की शिक्षण घेतल्यानंतर पहिला प्रोजेक्ट मिळतानाच अडचणी येतात. बऱ्याचदा त्यांना असं वाटत असतं, की यांना एक्सपिरियन्स नाही म्हणून काम देत नाहीत, आणि काम नाही म्हणून एक्सपिरियन्स नाही. नाही तर त्या तेव्हाच तुम्हाला पहिला प्रोजेक्ट मिळाला? नाही, त्या बाबतीत मी लकी राहिलो. ओके. आणि माझं म्हणजे अंडर एक्सपिरियन्स असतानाच मला प्रोजेक्ट मिळाला होता. हो, हो. हो. तर त्याबद्दल काय सांगाल? कसा होता तो अनुभव? किंवा पहिल्यांदा अ, कुठले चॅलेंजेस फेस करावे लागले? काय अडचणी आल्या? चॅलेंजेस म्हणजे तो प्रोजेक्ट माझा 1988 मध्ये स्टार्ट झाला होता. बरोबर, तर त्यावेळेस आणि आजच्या ह्याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. बरोबर. त्यावेळेस सर्वात महत्त्वाची गोष्ट, एक तर मटेरियल उपलब्ध नव्हतं. अच्छा. कारागीर टेक्निकली, नॉन टेक्निकल ह्याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. बरोबर, कोणते इन्स्ट्रुमेंट कोणतेही इन्स्ट्रुमेंट वगैरे उपलब्ध नव्हते बरोबर, आणि उपलब्ध जर करायचं असलं त्याच्यासाठी कालावधी खूप जात होता. बरोबर. पण तरी माझा हा प्रयत्न राहिला, की मॅक्सिमम आपण इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानेच प्रोजेक्ट कंप्लीट करायला पाहिजेत. क्या बात है! हां, व्हेरी गुड. आता तुम्ही जाता एक उल्लेख केला अतिशय महत्त्वाचा, स्किल्ड आणि अनस्किल्ड लेबर. हां. तर मग मला असं विचारायचं आहे, सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये ओव्हरऑल अनस्किल्ड लेबरचं प्रमाण खूप आहे. आणि हो, अर्थात तो त्याचा पार्ट आहे. हो. त्याच्याशिवाय तुम्ही कामच नाही करू शकणार. पण हं. बऱ्याचदा असं होतं, की अनस्किल्ड लेबर जर चुकीच्या ठिकाणी वापरले, तर एखादी मोठी धोका किंवा दुर्घटना घडण्याची शक्यता हो, असते. बिलकुल, बिलकुल. तर तुमच्या पाहण्यात एखादी अशी केस आहे का? किंवा तुम्हाला असा कुठला प्रसंग आला आणि तो वाचलात तुम्ही थोडक्यात, किंवा अनस्किल्ड लेबरकडून ही चूक होत होती, असं काही एखादी झालं केस सांगता येईल का? माझं एक रिसोडला शिवाजी हायस्कूलचा एक सभागृह चालू होतं, अप्पासाहेब सभागृह. बरोबर. तिच्यामध्येच लेबरच्या चुकीनं, ओके. की त्यांनी जी स्कॅफोल्डिंग म्हणजे पालक बांधलेली होती, हो, ती हो. चुकीच्या पद्धतीनं बांधलेली होती ओके. आणि तिच्यामुळं एक ॲक्सिडेंट होता, होता वाचला तो. हो, हो, हो. हं. तर त्याच्यामुळे ते सगळ्यात महत्त्वाचं हो. तेव्हा कारण होतं. बरं. आणि माझ्या लाईफमध्ये फक्त तीच एक घटना अशी आहे, की अ, तिच्यामध्ये अनस्किलमुळं तो असं एक झालेलं प्रॉब्लेम आहे. क्रिएट झाला होता. बरोबर. पण हं. माझ्या मते याच चुकांमधनं, या घटनांमधनंच आपण शिकत असतो. आणि त्या वेळप्रसंगी तुम्ही शिकलात, म्हणून तर इतका मोठा टप्पा गाठू शकलात, हां. असं मला वाटतं. दुसरं, तुम्ही आता 30-35 वर्ष या क्षेत्रात काम करताय, तर तुम्ही तंत्रज्ञानाचा खूप मोठा बदल याच्यात बघितलाय. हो. जेव्हा तुम्ही पहिलं काम गेलं असेल, तेव्हाचं एक तंत्रज्ञान वेगळं आहे आणि आत्ताचं एक तंत्रज्ञान वेगळं आहे.
तर मग इतक्या कालावधीमध्ये तुम्ही कुठलं पुन्हा ट्रेनिंग घ्यावंसं वाटलं का किंवा काही शिकावंसं वाटलं का? किंवा आता काही अजून वाटतंय की हे शिकलं पाहिजे आता? नाही, माझा एक स्वभाव आहे, की जे आपल्या भारतामध्ये हं, जे नवीन स्किल येऊन राहिलेलं आहे, बरं. त्याची स्टडी करायची आणि ते आपल्या प्रॅक्टिसमध्ये आपण क्या बात त्याचा है! उपयोगात आणायचा. व्हेरी गुड. एखादं उदाहरण देऊ शकाल की जे की ती टेक्नॉलॉजी तुम्ही कुठेतरी बघितलीत आणि तुम्हाला वाटलं की अरे वाशिमसारख्या ठिकाणी मी हे वापरू शकतो? मी स्टार्टिंगलाच म्हणजे 88 पासून मी प्रॅक्टिसला आलो क्या बात है! आणि लगेच मी 92-93 मध्ये त्यावेळेस जे आपले कॉन्क्रीट व्हायब्रेटर्स, हो, निडल हो. व्हायब्रेटर्स, कॉम्पॅक्टर्स ह्या ओके. गोष्टी उपलब्ध नव्हत्या. तर बरोबर. मी स्वतः पुन्हा येथे जाऊन हं, हं. त्या स्वतः उपलब्ध करून घेतल्या व्हेरी गुड. आणि त्या इन्स्ट्रुमेंट मी अच्छा. कारागिराला यूज करण्यासाठी त्यांना दिलं. अवेअरनेस केलं. व्हेरी गुड. पण कारण हं. तुम्हाला त्यांनाही ट्रेनिंग द्यावं लागत हो, असेल, हो. की हे वापरायचं कसं? कारण तुमच्यासाठी जे टेक्नॉलॉजी नवीन होती. हो. बरोबर, बरोबर. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे इतका मोठा अनुभव तुम्ही सांगितला 88 म्हणजे माझा जन्म 85चा आहे. सो माझं जेवढं वय आहे, तेवढा तर तुमचा अनुभव आहे. हं. तर मला असं ऐकायला तुमच्याकडून आवडेल, की या क्षेत्रात जे तरुण अभियंते येतात किंवा पुढची मुलं येतात, पुढची पिढी येतीये, तर त्या पिढीला काय सांगाल, की या पिढीत या, त्याच्यामध्ये खूप स्कोप आहे. पण सोबत येताना या गोष्टी नक्की घेऊन या, तरच तुम्ही याच्यात तुमचा निभाव लागेल. नवीन पिढी जी सध्या या क्षेत्रात आलेली आहे, हं. ती खूप लकी आहे, हो, की कारण त्यांना या क्षेत्रामध्ये हो. जवळपास सर्वच गोष्टी उपलब्ध आहेत. बरोबर, आम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिस स्टार्ट केली, त्यावेळेस तंत्रज्ञान खूप आपलं भारताचं मागासलेलं होतं बरोबर. किंवा ह्या गोष्टी आपल्याला उपलब्ध होत नव्हत्या. हं, हं, हं. पण ज्या नवीन पिढीसाठी ज्या आहेत, सर्व ह्या गोष्टी उपलब्ध आहेत. तरी त्यांनी बरोबर. त्याचा बेनिफिट घेऊन हो, फास्ट कन्स्ट्रक्शनसाठी बरोबर, त्या गोष्टीचा त्यांनी उपयोगात आणायला पाहिजेत, बरोबर. असं माझं मत आहे. क्या बात है! तुम्ही आपण मगाशी पण बोलत होतो रेसिडेन्शियल प्रोजेक्ट अनेक केलेले आहेत, कमर्शियल केलेले आहेत. रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये नेहमी एक असं घडतं, की त्या कस्टमरचं बजेट कमी असतं हो. किंवा तो सांगतो, की जरा हे बजेटमध्ये बसवा. हं. तुम्हाला ऑफकोर्स याचे खूप अनुभव आले असतील. हो. तर तुम्ही तेव्हा काय करता? म्हणजे कुठल्या गोष्टीत सांगता, की कस्टमरला सर मी इथं असे-असे पैसे वाचवू शकेन. मात्र या गोष्टी आहे ज्याच्यात खरंच पैसे वाचवणं शक्य नाहीये. इथे तर खर्च तेवढा करावाच लागेल. मी मॅक्सिमम वेळ हा कस्टमरच्या अगोदर रिक्वायरमेंट समजून घेतो बरं, आणि त्याचं बजेटही लक्षात घेतो. बरं. ते बजेट लक्षात घेत असताना हं. त्याचं बजेट जर शॉर्ट असेल, तर त्यावेळेस आणि त्याची फ्युचरची रिक्वायरमेंट काय असू शकणार, बरोबर, या हिशोबानं मी पूर्ण कन्स्ट्रक्शन करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतो. बरोबर, बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, की बिल्डिंगचं जो फाउंडेशन आहे, हो, हो. या फाउंडेशनमध्ये मी केव्हाही त्यांना कॉम्प्रोमाईज करण्यासाठी अ, त्यांना परमिशन देत नाही. बरोबर, बरोबर. आणि जसं त्यांचं बजेट इन केस शॉर्ट होत असेल, हो, तरी काही तिच्यामधले त्या कन्स्ट्रक्शनमधला काही भाग जो आहे, बरोबर, हा नंतर आपण काही काळाच्या नंतर करू शकतो. बरोबर. या पद्धतीनं त्यांना मी सांगितलेलं आहे. गावात आहे. तुमच्यासोबत हजारो प्रोजेक्ट्सचा अनुभव आहे, जे तुम्ही आजवर कंप्लीट केलेले आहेत. तर या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन किंवा कन्स्ट्रक्शन करताना काय टिप्स तुम्हाला महत्त्वाच्या वाटतात? टिप्स स्टार्टिंगला जो आहे हं, ओनर हं. ज्यांना किंवा क्लायंट हं, हं. कन्स्ट्रक्शन करायचंय, हं, हं, त्यांना हं. प्लॅनिंग हे एकदम महत्त्वाचं आहे. बरोबर. हो, प्लॅनिंगच्या हिशोबानंच कन्स्ट्रक्शन करणं हे जरुरी आहे बरोबर. आणि त्या हिशोबानं प्रत्येकाने कन्स्ट्रक्शन त्या हिशोबाने प्लॅनिंग करूनच आणि केलं बजेटचा पाहिजे. विचार करून आणि आपली रिक्वायरमेंट लक्षात घेऊनच त्यांनी कन्स्ट्रक्शन करायला करायला पाहिजेत. पाहिजे. बरोबर आहे. मग आता मुद्दा प्लॅनिंगचा निघालाच आहे, तर मग मला विचारलं पाहिजे, की प्लॅन हाच त्याचा गाभा आहे मेन. हां. तर पण बऱ्याचदा असं होतं, की कस्टमरची रिक्वायरमेंट नंतर बदलते आणि तो प्लॅनमध्ये थोडे चेंज येतात. तर प्लॅनला तुम्ही किती महत्त्व देता कन्स्ट्रक्शनमध्ये? कसं काम करता? नाही, असे प्रॉब्लेम पुष्कळ वेळेस येतात, बरोबर. की कारण की जे क्लायंट असतात, क्लायंटना असं वाटतं, की नाही आपल्या ह्याच्यामध्ये काहीतरी कोणतरी त्यांना जवळचा एखादा व्यक्ती सांगते, की नाही माझं घर असं आहे, असं असायला पाहिजे तुमचं. बरोबर, बरोबर. तुमचं घर असं असायला पाहिजेत. हं, हं, हं. परंतु या गोष्टीसाठी मी त्यांना स्वतःच अवेअरनेस करतो आणि प्लॅनिंगमध्ये कोणत्याही क्लायंटनी हं. आपली जी रिक्वायरमेंट आहे, ती अगोदर सगळं क्लिअर करूनच नंतर प्लॅनिंग करून बरोबर. कन्स्ट्रक्शन स्टार्ट करायला पाहिजेत आणि कन्स्ट्रक्शन स्टार्ट केल्याच्या नंतर हं. तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायला नको. बरोबर. दुसरं असं तुम्ही या सगळ्या प्रोजेक्ट्स बरोबर अनेक शासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था त्यांचे पण गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट आपण ज्याला म्हणतो, ते पण काम केलं. तर कुठल्या-कुठल्या प्रकारच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही काम केलेलं आहे? तसे मी मॅक्सिमम बिल्डिंगमध्ये मला जास्त इंटरेस्ट होता. बरं. तर मी गोडाऊन्स, बँकेच्या इमारती, ओके. एक इंडस्ट्रीजमध्ये सोयाबीन प्लॅंटचं एक काम पूर्ण केलेलं आहे अच्छा. आणि सध्या माझ्याकडे सध्या 4 कामं हे बिग प्रोजेक्ट आहेत, क्या बात है! जिच्यामध्ये 4 मोठ्या हं, हं. संस्थांचे कन्स्ट्रक्शन हे स्टार्ट आहेत. ओके. जिच्यामध्ये भक्तनिवास, सभामंडप,
अच्छा. या टाईपचे आहेत आणि मल्टी स्टोरी फ्लॅट स्कीम पण मी राबवलेल्या आहेत. अच्छा. व्हेरी गुड. हां. आणि बरोबर. कॉलनी पण मी डेव्हलप केलेल्या आहेत. वाह! वाह! हं. तुम्हाला अभियांत्रिकी किंवा या एकंदर इंजिनिअरिंग फील्डचं भविष्य किंवा भवितव्य काय वाटतं? किती स्कोप आहे यामध्ये? नाही, येणारा जो काळ आहे हं. आपल्या भारतामध्ये हा खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे बरोबर. आणि या म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये हो. अ, भवितव्य खूप मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर, हं. बरोबर. दुसरं आणि असं दिवसेंदिवस तो वाढतच राहिलेला आहे. ऑफ कोर्स, ऑफ कोर्स. हं. दुसरं असं तुम्ही आता मी मगाशी म्हटलं त्यावर पुन्हा उल्लेख करतो. इतका मोठा अनुभव आहे 30-35 वर्षांचा. हजारो प्रोजेक्ट म्हणजे 3,500 4,000 पेक्षा जास्त प्रोजेक्ट केलेले. या सगळ्यामध्ये सळई हा घटक सगळ्यात महत्त्वाचा असतो बांधकामामध्ये. तुम्हालाही चांगल्या प्रकारे माहिती आहे. तर ती सळई निवडताना तुम्ही इतक्या वर्षात काय पॅरामीटर चेक केले किंवा तुम्ही कस्टमरला सांगता, की हे पॅरामीटर्स हे बघितलं पाहिजे कुठली सळई निवडताना? नाही, सळई तर आजच्या कालावधीमध्ये हं. सळई हा त्या इमारतीचा हार्ट आहे बरोबर, बरोबर. अगदी आणि बरोबर. तो हार्ट निवडताना कोणत्याही गोष्टीची कॉम्प्रोमाईज करायला नाही पाहिजेत. तर हो, तिच्यामुळं भारतीय मानकाच्या हिशोबानं हो, जो हो. स्टँडर्ड गज आहे, हं. त्या हिशोबानं आपण त्याची निवड करायला पाहिजेत अच्छा. आणि त्यासाठी मी प्रत्येक क्लायंटसोबत प्रयत्नशील असतो. बरोबर. पण त्यातले काही पॅरामीटर्स सांगू शकाल, की हे तुम्ही चेक करता त्या सळईमध्ये? अ, सर्वात महत्त्वाचं आहे की त्याची डक्टॅलिटी, बरोबर, स्ट्रेंथ, बरोबर. या गोष्टीचा मी जास्तीत जास्त विचार अच्छा, करतो. डक्टिलिटी आणि स्ट्रेंथ ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या. हां. दुसरं आयकॉन स्टील सोबत तुम्ही काही काम केलेलं आहे का त्यांच्या हो, प्रॉडक्ट्सबद्दल? बिलकुल, बिलकुल. अच्छा. स्टीलचे मी स्वतः फॅक्टरी व्हिजिट 2 हं. वेळेस मी फॅक्टरी व्हिजिट केलेली आहे. अच्छा. अच्छा. हां. हो का? हो. हो. बरं. आणि जे आपले हे राठी सर. राठी सर आहेत. हो. राठी सरलाही प्रत्यक्ष भेटलेलो आहे. क्या बात है! हां. मग हा आणि फॅक्टरी व्हिजिटचा अनुभव आणि राठी सरांचा अनुभव तो पण जरा आम्हाला ऐकायला आवडेल. कसा होता? राठी सरचं एक मी मार्क केलेलं आहे. आजही मला आठवते, बरं. की त्यांचं एकच आहे, की नवीन तंत्रज्ञान त्या स्टीलमध्ये क्या बात है! कसं कोणत्या प्रकारे लवकरात लवकर आपण आणू शकू बरोबर. आणि त्याचा बेनिफिट आपण कस्टमरला कसा देऊ शकू, हो. या गोष्टीकडे त्यांचा प्रयत्न आहे. कायम असतो. बरोबर आहे. हो. मग आयकॉन स्टीलच्या या प्रॉडक्ट्स सोबत, स्टील सोबत तुम्हाला त्यांचे बाकीचे कुठल्या गोष्टी आवडतात? जसं त्यांची क्वालिटी असेल, त्यांची डिलिव्हरी असेल, कॉस्ट असेल, असं तुम्हाला काय नाही, सांगता येईल अजून? आपल्या विदर्भामध्ये तर त्यांची क्वालिटी आणि सप्लाय, मार्केटिंग या बाबतीत भरपूर चेंजेस केलेले आहेत. दिवसेंदिवस चेंजेस करून राहिलेले आहेत. बरोबर. डिलिव्हरी ही फास्ट होऊन राहिलेली आहे. हो, हो. उपलब्धही आहेत आणि वेगवेगळ्या व्हेरिएशनमध्ये स्टील उपलब्ध आहे. क्या बात है! हां. सो हे होते इंजिनिअर संजय लड्ढा सर आणि त्यांच्याबद्दल त्यांनी बोलताना एक जे वाक्य फार अतिशय महत्त्वाचं मगाशी बोलले ते मला पुन्हा एकदा सांगावसं वाटतंय. ते म्हणजे प्रत्येक ग्राहकाचं घर हे एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना जर तशाच समर्पक सिव्हिल इंजिनिअरची साथ मिळाली, की जो स्वतः नवीन तंत्रज्ञान आणण्याचं स्वप्न बघतोय आणि त्याला असं वाटतं, की मी भले तो प्रोजेक्टचा साईज छोटा असेल, हां. पण जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे ते मी माझ्या गावात आणेन, ते मी माझ्या कस्टमरला देईन आणि माझ्या मते तोच त्यांचा सक्सेस फॉर्म्युला होता. जे ते गेले 30-35 वर्ष इतक्या यशस्वीपणे या क्षेत्रात काम करत आहेत. आजवर हजारो प्रोजेक्ट्स त्यांनी कंप्लीट केलेले आहेत. ते गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स असतील, रेसिडेन्शियल असतील, इंडस्ट्रियल असतील, अशा अनेक फ्रंटवर त्यांनी काम केलेलं आहे. तर आता तर तुम्ही इतकं मोठं काम केलेलं आहे त्याबद्दल तुमचं आधी अभिनंदन आणि आगामी काळात धन्यवाद. तुम्ही याहीपेक्षा असे उत्तमोत्तम प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत. यासाठी माझ्याकडून आणि आयकॉन स्टीलकडून दोघांकडूनही शुभेच्छा. आयकॉन स्टील तुमच्या सोबत आहेच आणि भविष्यात सुद्धा राहील. तुम्ही आलात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. थँक यू.